कसं तोंड मारतो रे? कोण तोंड मारताय? तुला बोललो की मी बोलायचं? मारतो कमाल. ए, काढ इकडे जा. बोललो, काढ इकडे. करू ड्युटी से ड्युटी कर, कामाशी काम कर. तुला बिनवली कोणी बोललो का? दादा तुमचं वायर तर मला एक सांगा दादा, मी त्यांना शब्दाने बोललो का? तुम्ही बोलताय कसं मला बिनवायचे? तुम्ही बोलताय कसं? तुमचा अधिकारी मला काय बोलायचा? तुम्ही बोलताय कसं मला? तुम्हाला बोलताय कशाला? संबंध नाही ना बोलायचं, तुमचा काय संबंध नाही बोलायचा. तुम्ही बोलताय कशाला मला? याचीच गाडी का उचलून आणली तुम्ही? माझी बुलेट उचलायची गाड्या एकटा झाल्या 350 बुलेट लावून माझी आणखी लिमिट राहते. मान्य आहे साहेब, लिमिट आहे. तुम्ही गाडी उचलायला पाहिजे होती का नाही? मग तुम्ही बुलेट का नाही उचलली? तुम्ही स्कूटी उचलली मान्य आहे, स्प्लेंडर उचलले, आपल्या उचलले, हलक्या गाड्या उचलल्या, जड गाडी उचलायची नाही का ती? आम्हालाही कळालं असते बाबा, पालिकेने माणसं दिलेत, ठेवले सुरक्षा रक्षक चांगले उचलायला गाड्या, बुलेट का नाही उचलली? संतोष लावळेला फोन लावा. नंबर दिला तुम्ही लावा. काय नंबर लावा? तुमच्या नंबरवर लावा. मी बोलतो तुमच्या नंबर. माझ्या लेकरू बसलेलं आहे, माझ्या लेकराला काय झालं तर काय होणार आहे? हा, हॉस्पिटल समोरून तुम्ही गाडी उचलता. बोलणं करून द्या ना. मग सिनियरला तुमच्या कोण येतं? तुम्ही एवढ्या 100 जण मग कोणी आचरायचं नाही का तुमचं? कोणी लावा, मला बोलणं करून द्या. तुमच्या सिनियर कोण येतं? लावा फोन. मी पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरच्या गरवारे स्टेडियममधून आहे. सकाळी तुम्ही पाहिलं असेल, एक रिपोर्ट या ठिकाणी येऊनच मी जाहीर केला होता आणि त्यामध्ये 12 वाजता मी या ठिकाणी असल्याचं सांगितलं होतं. 12 वाजल्यापासून आता 5:30 वाजलेत. 12 आणि 5 17 म्हणजे 5:30, 5 तास 30 मिनिटं झालीत. 5 तास 30 मिनिटांमध्ये एकही VVIP कार या ठिकाणी कारवाई करून आणल्याचं दिसून आलेलं नाही. मी सकाळच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कारवाई सगळ्यांवर करणं गरजेचं आहे, सगळ्यांना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, सगळ्यांनी नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. मी हेही या रिपोर्टमध्ये सकाळचं सांगितलं होतं की मराठी महाराष्ट्र उद्यापासून शहरामध्ये कुठं कुठं नो पार्किंग लागलेलं आहे, कुठं कुठं शहरामध्ये ट्रॅफिक जॅम होतं, कुठं कुठं रिक्षांसाठी नियमानुसार रिक्षा स्थळं उभा करण्यात आलेली आहेत, कुठं कुठं नियमांचं उल्लंघन होतं, हे उद्यापासून मराठी महाराष्ट्र माध्यमातून सातत्यानं दाखवलं जाईल. मात्र सकाळी मी सांगितलं होतं की या ठिकाणी ज्या कार आहेत, या कार्समध्ये कुठंही VVIP कार आढळून आलेली नाही. याचा अर्थ असा आहे का की VVIP कारवाले उल्लंघन करत नाहीत, वेगळ्या ठिकाणी म्हणजे रस्त्यावर गाडी उभा करत नाहीत, याचा अर्थ असा आहे का? तर अजिबात नाही. उद्यापासून तुम्हाला मी मराठी महाराष्ट्र माध्यमातून कोण कुठं बेकायदेशीर कारवाई गाडी उभा करतं हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. मी या कर्मचाऱ्यांना सकाळीपासून हेच सांगत होतो की नियमानुसार कारवाई तुम्ही करा. कारवाई करण्याला अजिबात आमचा विरोध नाही, आमचं बंधन नाही. दंड आकारा, जो कायदेशीर आहे तो आकारा, मात्र सगळ्यांना नियमानुसार दंड आकारणं गरजेचं आहे, अशी आमची प्रामाणिक मागणी आहे, मराठी महाराष्ट्राची मागणी आहे. मी सकाळी 5 तासांपासून सकाळी 11-12 वाजल्यापासून या ठिकाणी आहे. 5 पैकी 4 गाड्या ह्या रुग्णालयामध्ये पेशंट घेऊन आलेल्या होत्या. या ठिकाणी काही कर्मचारी आहेत, त्यांच्यासमोर जे गाड्यांचे धारक आहेत, जे चालक आहेत, पेशंट आहेत, लेकरांना घेऊन आले, गोळ्या औषधे त्यांच्याकडे होती, 10 मिनिटांसाठी आमची गाडी उचलून आणली, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे कुणीतरी रुग्णालयात येतं आणि गडबडीत पेशंट घेऊन आल्यासाठी गाडी दवाखान्याच्या बाहेर उभा केली, तेवढ्यात उचलून गाडी आणल्याचं या ठिकाणी निदर्शनास येतं. आता कारवाई करायला पाहिजे कधी? धुळखात पडलेल्या गाड्या आहेत 3-3 महिने रस्त्यावर आणि त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. बरं, त्यांच्यावरच नाही तर रस्त्यावर असलेल्या 5 मिनिटापूर्वी गाडी उभा केली त्याच्यावरही कारवाई करायला हवी, मात्र सगळ्यांवर कारवाई करायला हवी असं आमचं मराठी महाराष्ट्राचं म्हणणं आहे. 10-10 मिनिटांसाठी गाड्या उभा केल्या, ते उचलून आणल्या गेल्या आहेत. रुग्णालयामध्ये दवाखान्यातून बाहेर येईपर्यंत गाडी गायब आहे, फिरून फिरून माणूस परेशान आहे. किमान ह्यांची मेहरबानी म्हणावं लागेल. तिथं गरवारे स्टेडियम लिहिलं जात आहे, ही तर यांची मेहरबानी म्हणावं लागेल. दुसरीकडे मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई करत असताना दयामाया केली जात नाही. आम्ही म्हणत नाही आहोत दयामाया करा आणि त्यांच्यावर फॅन लावू नका, फुकटात गाड्या सोडा असं अजिबात म्हणणं नाही आहे. सगळ्या लोकांवर कारवाई करा असं म्हणणं आहे. मी सकाळी सुद्धा मराठी महाराष्ट्र माध्यमातून सांगितलं होतं, नेते पुढाऱ्यांच्या दारामध्ये, कार्यालयामध्ये पूर्ण रस्ता जाम केला जातो, काही परवानगी घेतली जात नाही. तिथे मात्र महानगरपालिकेचे हे कर्मचारी काय झोपा काढत असतात हा सवाल उपस्थित होतो. याहीपेक्षा सकाळी मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगितलेली होती की या कारवायांच्या यादीमध्ये, या कारवायांच्या लाईनमध्ये कुठेही VVIP कार या ठिकाणी दिसून आलेली नाही. म्हणूनच मी म्हटलं होतं की सकाळी शहरामध्ये ठीक आहे, कारवाया सगळ्यांवर करा आणि शहरामध्ये कुठं कुठं वाहतुकीचे अडथळे निर्माण होतात, कोण रस्त्यावर गाड्या उभा करतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून उद्यापासून पाहायला मिळतील.
या कुठल्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यावर काही रोष नाही. म्हटलं जी काही एजन्सी आहे ह्या ज्या काही कारवाया केल्या जात आहेत वाहतुकीच्या टोईंग करून उचलून आणण्याच्या, या सर्वांवर होतात का हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. काही अधिकाऱ्यांच्या गाड्या या ठिकाणी सोडल्या जात असल्याचा तुझा संशय व्यक्त केला जातोय. एका अधिकाऱ्याची मी सकाळपासून गाडी पाहत होतो, कचकचित महाराष्ट्र शासन गाडीवर लिहिलेलं होतं, खाजगी गाडी होती आणि त्या गाडीवर महाराष्ट्र शासन लिहिलेलं होतं. आता कुठल्या महाराष्ट्र शासनाने कुठल्या खात्यातली ही गाडी होती माहीत नाही, मात्र ती सकाळपासून मी जेव्हा व्हिडिओ काढला की ही गाडी अशी सोडून देत आहेत तेव्हा मात्र ती गाडी थांबवून ठेवली आणि आत्ता जवळजवळ 5:30 पावणे 6 वाजता जी आहे ती गाडी सोडली. ती गाडी सोडत असताना पावती भरत असताना मी त्या ठिकाणी गेल्यानंतर सदरील कर्मचारी अधिकारी पावती बुक पलीकडे घेऊन गेले आणि तिथून काय लिहिलं माहीत नाही. त्यांना मी म्हटलं पावती दाखवा बा, मला दाखवत असेल तर दाखवा. ते मला माहिती अधिकारामध्ये घ्या, पावती भरली का नाही हे तुम्हाला माहिती अधिकारातून माहिती मिळेल. बरं ठीक आहे, आता काय माहिती अधिकाराचा जो अधिकार आहे तो आपण वापरू आणि पावतीमध्ये खरंच काही लिहिलं आहे का, खरंच पावती फाडली आहे का हे येणाऱ्या काळामध्ये पाहिलं जाईल आणि कशा प्रकारच्या कारवाया केल्या जातात हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. कॅमेरा पर्सनचा मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.